नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल। आज आपण खूप जुन्या पण खूप सुंदर टेक्निक बद्दल जाणून घेणार आहोत। तर ही टेक्निक तशी बघायला गेली ना तर खूप जुनी आहे आणि आपल्या चॅनलवर पण आपण याबद्दल खूप वेळेस बोललेलो आहोत। पण झालंय काय, खूप लोकांना म्हणजे खूप कमी लोकांना ही योग्य टेक्निक कशी करायची हे माहिती आहे। पण खूप लोकांना काय वाटतं की 369 टेक्निक मध्ये 3 दिवसातच रिझल्ट मिळाला पाहिजे। मी 3 दिवसाचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, पण त्या 3 दिवसामध्ये ना पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये। त्यामुळे आज मी तुम्हाला 21 दिवसाची टेक्निक कशी करायची ते सांगणार आहे आणि हीच त्या टेक्निकची योग्य पद्धत आहे। जर तुम्ही 21 दिवस योग्य पद्धतीने 369 टेक्निक जर केली ना तर कितीही कठीणातला कठीण तुमची समस्या असू द्या ती नक्कीच या टेक्निकने सुटते। चला मग टेक्निकला सुरुवात करते। त्यापूर्वी खूप सुंदर एक आपण म्हणतो ना की आनंदाची बातमी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे। आपलं बघा, सगळ्यांचं म्हणणं होतं की ताई राशी, तुम्ही राशीबद्दल बोलत जा की कोणत्या राशीमध्ये काय समस्या आहे, काय आहे सगळं। माझा स्टडी ऑलरेडी झालेला आहे। आपण या चॅनलवर राशीचेच व्हिडिओ टाकत होतो, पण काही कारणास्तव ते बंद करून आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन चालू केलं होतं। पण आपण बघा स्वामीमय राशी भविष्य नावाचं चॅनल ओपन केलेलं आहे, ज्यावर स्पेशली राशीवर व्हिडिओ असतात। आता खूप जणांचं म्हणणं असतं की समजा जर मी टाकलं कुंभ राशीबद्दल तो खूप जण म्हणतात की ताई मीन राशीचं सांगा, मीन टाकलं का म्हणता मेष सांगा, मेष टाकलं का सिंह, सिंह झाला का वृश्चिक, असे वेगवेगळ्या राशीची डिमांड असते। कारण की आपल्याकडे सगळे लोक जॉईन आहे आणि प्रत्येकाची रास वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला त्याच्या राशीचा व्हिडिओ बघायला आवडत असतो। तर मी तुमच्यासाठी ना अजून एक तुमच्यासाठी सोयीस्कर केलेलं आहे, ते म्हणजे आपलं हे ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनल आहे ना, या चॅनलवर बरोबर दुपारी 1 वाजता व्हिडिओ येतो। तो व्हिडिओ आता इथून पुढे लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच असणार आहे। पण आता या चॅनलवर बरोबर दुपारी 4 वाजता पण व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे आणि तो व्हिडिओ आपला राशीनुसार असणार आहे। कोणत्या पण एका राशीची माहिती मी त्यात सांगणार आहे। त्याचबरोबर आपला स्वामीमय राशी भविष्य चॅनल आहे ना, त्यावर पण बरोबर दुपारी 1 वाजता एक व्हिडिओ येतो, तो राशीचाच असतो आणि त्या चॅनलवर परत मी 4 वाजता पण व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि तो पण राशीचाच असणार आहे। म्हणजे बघा, दिवसाचे 4 व्हिडिओ असेल, या चॅनलवर 2 आणि त्या चॅनलवर 2। पण काय फरक असणार आहे, या चॅनलवर एक व्हिडिओ लॉ ऑफ अट्रॅक्शन एक राशीनुसार आणि त्या चॅनलवर दोन्ही व्हिडिओ राशीनुसार। म्हणजेच काय, तर एका दिवसामध्ये 3 राशींचं मी राशी भविष्य कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून 3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये आपण सगळ्या राशींचं राशी भविष्य कव्हर करू शकू। त्यामुळे तुमची रास कोणती ती पटकन कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून ज्या राशीवर जास्त कमेंट असतील त्याची व्हिडिओ मी पटापट बनवायला सुरुवात करणार आहे। चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया की 369 टेक्निक कशी करायची। 369 ही टेक्निक निकोला टेस्लाने या टेक्निकचा शोध लावलेला आहे। खूप जुनी टेक्निक आहे ही आणि त्या काळामध्ये पण लोक ही टेक्निक करत होते। आता ही टेक्निक करण्यासाठी आपल्याला काय हवं आहे, तर ही टेक्निक करण्यासाठी आपल्याला एक वही घ्यायची आहे। जुनी पुराणी वही घेऊ नका, शक्यतो नवीन कोरी घ्या किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स तुम्ही भरपूर केलेल्या आहे अशी एखादी वही आहे ना, त्या वहीमध्ये केली तरी चालेल। पण खूप जुनी वही आहे, किराणा माल लिहायची किंवा मुलांच्या शाळेची, त्यामध्येच मी थोडंसं लिहिते असं करू नका। 21 दिवस आपल्याला वही लागणार आहे, त्यामुळे नवीन वही घेतली तर मी म्हणून अतिशय उत्तम, कारण की मी स्वतः ही टेक्निक करणार आहे। त्यामुळे तुम्ही पण करा, मी पण करते। आपण नवीन वहीमध्ये दोघं पण ही टेक्निक करायला सुरुवात करूया। आता बघूया, वही घेतली, मग पेन कोणत्या रंगाचा घ्यायचा। मी तर सरळ निळ्या रंगाचा पेन घेणार आहे, तुम्ही पण निळ्या रंगाचाच घ्या, कारण निळ्या रंगाचा पेन ना प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतो। असं कोणीच नाही ज्याच्याकडे निळ्या रंगाचा पेन नसतो। त्यामुळे सरळ निळ्या रंगाचा पेन आपल्याला घ्यायचा आहे, कोणताही काळा घ्यायचाच नाहीये, काळा तर घ्यायचाच नाही। निळा नसेल तर तुम्ही हिरवा घ्या, लाल घ्या, पण शक्यतो निळा पेन घेऊन घ्या। आता निळा पेन घेतला, वही घेतली, ही टेक्निक सुरुवात करायची आहे। कधी तुम्ही हा व्हिडिओ दुपारी बघता आणि तुम्हाला वाटलं ना आता सुरुवात करावी, तर तुम्ही नाही करू शकत, कारण की ही टेक्निक प्रॉपर पद्धतीने करायची आहे। त्यामुळे ती सकाळपासून सुरुवात करायची असते। म्हणून व्हिडिओ ज्या दिवशी बघणार ना त्या दिवशी तुम्हाला एखादी इच्छा तुमची पूर्ण करून घ्यायची आहे युनिवर्स कडून। ती इच्छा फिक्स करून ठेवा की यार मला 21 दिवसामध्ये ना माझी ही इच्छा पूर्ण करायची आहे। इच्छा फिक्स करून ठेवली, मग दुसऱ्या दिवसापासून टेक्निकला सुरुवात करा। टेक्निकला सुरुवात ही सकाळपासूनच होते, ती रात्रीपर्यंत टेक्निक असते बरं का, कशी ती व्यवस्थित आहे का। 369 म्हणजे सकाळी 3 वेळेस, दुपारी 6 वेळेस आणि रात्री 9 वेळेस अशी टेक्निक आहे। आता काय करायचं ते ऐका, खूप इंटरेस्टिंग आहे बरं का, आणि यानी इच्छा पण लगेच पूर्ण होते जर तुम्ही 21 दिवस केलं तर। आता इच्छा आपली फिक्स झालेली आहे। उदाहरणार्थ मला भरपूर पैसा हवा आहे, 21 दिवसामध्ये भरपूर पैसा नाही म्हणता येणार, एखादी फिक्स अमाऊंट आपण कन्सिडर करूया 5 लाख रुपये। मला 21 दिवसामध्ये 5 लाख रुपये हवे आहे। मग मी काय लिहिणार, मी खूप खुश आहे,
येत्या 21 दिवसात मला 5 लाख रुपये मिळाले आहे, थँक्यू युनिवर्स. हे माझं वाक्य असणार माझ्या टेक्निकमधलं. आता मी खूप खुश आहे आणि येत्या 21 दिवसात हे प्रत्येकाचं सेम असणार आहे. फक्त पुढची जी इच्छा आहे ना ती तुमची प्रत्येकाची वेगळी असेल. मग कोणाला नोकरीच्या बाबत असेल, कोणाला प्रेग्नन्सी असेल, कोणाला व्यसनमुक्ती असेल, कोणाला आवडत्या व्यक्तीसोबत लग्न होण्याबाबत असेल, कोणाचं घर, कोणाला मोबाईल घ्यायचा असेल, कोणाची कोणतीही इच्छा असू शकते, एखादी डील क्रॅक करायची असेल, कोणतीही इच्छा असू शकते त्या इच्छेच्या बाबतीत. पण ती इच्छा झाली आहे, पूर्ण झाली आहे या पद्धतीत आपल्याला बोलायचं आहे. आणि लास्टला थँक्यू युनिवर्स. युनिवर्सला थँक्यू म्हणायला विसरायचं नाही आपल्याला. हे लिहायला हे वाक्य आपलं फिक्स झालेलं आहे. आता मग काय करायचं, सकाळी 10च्या आत आपल्याला वही आणि पेन घ्यायचा, कुठेतरी शांत ठिकाणी बसायचं. मेन म्हणजे फ्रेश होऊन बसा, शांत ठिकाणी बसा. फ्रेश झाल्यावर कपडे स्वच्छ राहतं, आपलं मनही आपल्याला स्वच्छ करायचं आहे. शांत ठिकाणी बसल्यानंतर मोबाईल टीव्ही सायलेंट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिले आपल्याला श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. आणि काय होतं ना, आपण आपल्या श्वासाकडे लक्ष केंद्रित केले ना, आपल्या मनात जे काही वेगवेगळे विचार येत असताना ते विचार काही क्षणासाठी तरी स्टॉप होतात. त्यामुळे श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. त्यानंतर वही पेन घ्यायचा. वहीमध्ये आपल्याला 3 वेळेस आपली इच्छा लिहायची आहे. इच्छा लिहायची म्हणजे हे जे वाक्य, मी खूप खुश आहे, येत्या 21 दिवसामध्ये मला 5 लाख रुपये मिळाले आहे, थँक्यू युनिवर्स. हे वाक्य समजा ही माझी इच्छा झाली, आता उदाहरणार्थ सांगते बरं का मी. हे वाक्य आपल्याला सकाळी 3 वेळेस लिहायचं आहे. 3 वेळेस सकाळी वाक्य लिहिलं त्यानंतर वही पेन बाजूला ठेवायचं, डोळे बंद करायचे आणि जे आपण लिहिलेलं आहे ना ते आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे काय, तर समजा आपण ही इच्छा लिहिलेली आहे. आता मला 21 दिवसात 5 लाख रुपये हवे आहे. मग मी डोळे बंद करून काय व्हिज्युअलाइज करणार की 21 दिवसामध्ये मला 5 लाख मिळाले आहे, माझं एखादं काम झालेलं आहे आणि ते पैसे मिळाल्यावर मी किती खुश आहे, ते पैसे मी कोणत्या कामासाठी वापरणार आहे असं मी व्हिज्युअलाइज करणार. हे झालं सकाळी. 5 मिनिटं व्हिज्युअलाइज करायचं, नंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. त्यानंतर पुन्हा दुपारी आपल्याला 12 नंतर ते 4 वाजेपर्यंत, 12 ते 4. आणि सकाळचं कधी करायचं आहे आपल्याला, सकाळी उठल्यापासून ते 10 वाजेपर्यंत कधीही तुम्ही करू शकता. दुपारचं पण 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत कधीही तुम्ही करू शकता. परत वही पेन घ्यायचा, त्याच जागेवर बसावं का, तर असं नाही. कारण की खूप जण ऑफिसला जातात, म्हणजे सगळेच ऑलमोस्ट कामाला जाता. कोणाचा व्यवसाय असेल तर स्वतःच्या शॉपमध्ये जातील, कोणी ऑफिसला जातील तर तुम्ही तिथे लंच ब्रेकमध्ये वगैरे करू शकता. दुपारी परत वही पेन तोच असावा बरं का. परत वही पेन घ्यायचा आणि सकाळी आपण 3 वेळेस लिहिले ना तिथे खाली 1-2 ओळ सोडून परत आपल्याला तेच वाक्य खाली 6 वेळेस लिहायचं आहे. सकाळी 3 वेळेस, दुपारी 6 वेळेस ते वाक्य आपल्याला लिहायचं. परत वही पेन बाजूला ठेवायचा, डोळे बंद करून जसं सकाळी आपण व्हिज्युअलाइज केलं सेम दुपारी आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. त्यानंतर मग परत तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. आता संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. ते म्हणजे आपल्याला परत वही पेन घ्यायचा, सकाळी 3 वेळेस जे वाक्य लिहिलं तेच आपण दुपारी 6 वेळेस लिहिलं आणि आता तेच वाक्य आपल्याला रात्री 9 वेळेस लिहायचं आहे आणि परत वही पेन ठेवून आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे. ह्या झाला डे फर्स्ट. हे पहिल्या दिवशी तुम्ही केलं, दुसऱ्या दिवशी सेम प्रोसेस करायची, तिसऱ्या दिवशी सेम, असं आपल्याला 21 दिवस करायचं आहे. हो, 21 दिवस जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या हो, ती इच्छा गॅरंटेड पूर्ण होते. आणि हे जे चॅलेंजेस म्हणेल मी याला, आता हा व्हिडिओ तुमच्या समोर आज आला आहे, आज 12 तारीख आहे. 13 तारखेपासून आपण सगळे हे चॅलेंज स्वीकारूया. मी स्वतः पण करणार आहे, तुम्ही पण करा. 13 तारखेपासून करूया पुढे 21 दिवस. बघा आता खूप शुभ काळ आहे, कारण आता लवकरच गुरुपौर्णिमा येते. त्यामुळे नक्कीच गुरुपौर्णिमा निमित्त पण आपण हा उपाय करू शकतो, कारण की या ब्रह्मांडामध्ये ना एनर्जी खूप पॉझिटिव्ह असते. आणि हे सगळं उपाय करताना ना तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे जास्तीत जास्त. तुम्हाला कोणाला शिव्या, कोणाला वाईट बद्दल, कोणाबद्दलही वाईट तुम्हाला बोलायचं नाहीये. स्वतःबद्दल तर माणूस कधीच वाईट बोलत नाही, पण लोकांबद्दल पण वाईट बोलायचं नाहीये. कारण या युनिव्हर्सला समजत नाही आपण जे बोलतो ते होत असतं. आपण जर वाईट बोललो तर ते आपल्यासोबत वाईट होणार आहे, कारण की युनिव्हर्सला समजत नाही की आपण ते दुसऱ्या व्यक्तीसाठी बोललेलो आहे. त्यामुळे वाईट बोलणं सोडून द्या, कोणाला शिव्या शाब्दानं सोडून द्या. फक्त पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. जेवढं जास्त सकारात्मक राहता येईल ना तेवढं जास्त सकारात्मक राहा. 21 दिवस हा उपाय करा. नक्कीच बघा या 21 दिवसामध्ये तुमची इच्छा गॅरंटेड पूर्ण झालेली असेल. नाहीतर काहीतरी हालचाल म्हणजे 40 किंवा 50% तरी इच्छा पूर्ण झालेलीच असेल. इतका प्रभावी हा उपाय आहे. फक्त विश्वास ठेवून करून बघा आणि मग बघा तुमची इच्छा कशा पूर्ण होतात. समजलं तुम्हाला उपाय कसा करायचा, आणि हेही समजलं असेल की राशीनुसार व्हिडिओ आपले 3 येणार आहे दिवसातून. एक दुसऱ्या चॅनलवर स्वामीमय राशी भविष्यावर 2 आणि या चॅनलवर एक असं आपले 3 व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे पटकन कमेंटमध्ये तुमची रास कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला समजेल की कोणत्या राशीवर जास्त व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचे आहे.
त्यामुळे पटकन जा, तुमची रास व्हिडिओमध्ये कमेंट करा. आणि बघा, आपण रोज व्हिडिओमध्ये एका तरी ब्रेसलेट बद्दल माहिती देत असतो. आजचा ब्रेसलेट आहे तो म्हणजे हा 7 चक्र ब्रेसलेट. 7 चक्र यामध्ये 7 प्रकारचे क्रिस्टल आहे. 7 प्रकारच्या क्रिस्टलने हा ब्रेसलेट बनलेला आहे. ऑलमोस्ट सगळ्या समस्येवर चालतो, पण पैशावर हा ब्रेसलेट चालत नाही. पैसा सोडून इतर कोणतीही समस्या असू द्या, यामध्ये ॲमेथिस्ट आहे म्हणजे हा व्यसनमुक्तीसाठी काम करतो. यामध्ये ग्रीन ॲव्हेंचुरन आहे म्हणजे हा विद्यार्थ्यांसाठी पण चालतो. यामध्ये आरोग्यावर पण चालतो हा ब्रेसलेट. त्याचबरोबर हा नोकरीवर चालतो, हा व्यवसायावर पण चालतो, हा प्रेग्नन्सीसाठी पण चालतो, पण हा पैशांसाठी चालत नाहीये. असा हा 7 चक्र ब्रेसलेट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. पण आता तुम्ही म्हणाल ताई हा 7 चक्र सगळ्यांवर चालतो पण मग पैशासाठी चालत नाही, मग ताई आम्हाला असं सांगा ना जो सगळ्यावर पण चालेल आणि पैशावर पण चालेल. तर असा पण आहे आपल्याकडे जो 11 क्रिस्टल ब्रेसलेट आहे. हा 7 क्रिस्टल आहे आणि तो 11 क्रिस्टल आहे. याला 7 चक्र म्हणतात आणि त्या ब्रेसलेटला मल्टी क्रिस्टल ब्रेसलेट म्हणतात. तो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जो सगळ्या समस्येवर चालतो. त्याचबरोबर आपल्याकडे स्पेशल फिरोजा अवेलेबल आहे जो व्यवसायासाठी आहे. धनयोग आहे जो पैशांसाठी आहे. प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे आपल्याकडे. रिलेशनशिप हिलिंग ब्रेसलेट आहे. व्यसनमुक्तीसाठी ॲमेथिस्ट आहे. पायराईट आहे नोकरीसाठी. सगळ्या समस्येवर ब्रेसलेट आहे. आणि या पुढून पण तुम्हाला मी कस्टमाइज ब्रेसलेट करून देणार आहे. ते म्हणजे बघा, आता समजा तुम्हाला पैशांसाठी आणि नोकरीसाठी हवा आहे किंवा तुम्हाला प्रेमासाठी आणि नोकरीसाठी ब्रेसलेट हवा आहे. मग प्रेमासाठी आणि नोकरीसाठी 7 चक्र घेण्यापेक्षा तुम्ही काय करा, प्रेमासाठी आहे रोज क्वार्टर्स आणि नोकरीसाठी आहे पायराईट. मग रोज क्वार्टर्स आणि पायराईट एकत्र करून एक ब्रेसलेट मी तुम्हाला बनवून देईन. याला कस्टमाइज ब्रेसलेट म्हणतात आणि ते तुम्हाला मी सिद्ध देखील करून देईल. तसे ब्रेसलेट पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही फक्त तुमच्या समस्या सांगा, त्यानुसार आम्ही तुम्हाला ब्रेसलेट कस्टमाइज देखील करून देणार आहे. त्यामुळे बिनधास्त होऊन तुम्ही या नंबरवर मेसेज करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना की आम्ही ब्रेसलेट सेल करतो, पण त्या ब्रेसलेटचे खरंच कस्टमरला अनुभव येतात का? तर हो, 100% अनुभव आमच्या कस्टमरला येतात. आणि ते अनुभव तुम्हाला जाणून घ्यायचे असतील ना तरी पण व्हॉट्सअपला मेसेज करायचा की ताई व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करा. आम्ही आमच्या ग्रुपला तुम्हाला ऍड करू आणि त्या ग्रुपवर तुम्हाला पाहिजे तेवढे अनुभव बघू शकता. इतके अनुभव आपल्याकडे आहे. जेवढं ब्रेसलेटचं सेलिंग होतं तेवढेच अनुभव आपल्याकडे येतात. याची 100% गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो. फक्त ब्रेसलेट नावाला देत नाही, त्या ब्रेसलेट सोबत मंत्र आम्ही तुम्हाला सांगतो. त्याची काळजी कशी घ्यायची, नियम कोणते पाळायचे. मला तर वाटत नाही की अख्ख्या युट्यूबवर किंवा अख्ख्या तुम्ही ॲमेझॉनवरून घ्या, फ्लिपकार्टवरून घ्या, कोणीही एवढी माहिती सांगणार नाहीये. तुम्ही कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीकडून घ्या, कोणीच एवढी माहिती सांगत नाही, मंत्र सांगत नाही कसं करायचं. आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आम्ही देतो म्हणजे देतो. इतकीच चांगली सर्व्हिस आमच्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही बिनधास्त निर्धास्त होऊन आमच्याकडून ऑर्डर करू शकता. ऑर्डर केल्यावर इच्छा पूर्ण होणारच, इतकी खात्री आम्ही तुम्हाला देतो. फक्त आम्ही सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही नियम पाळले तर 100% तुमची इच्छा पूर्ण होत असते. चला बघ, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची रास कमेंट करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.